तुम्हाला एक उदाहरण सांगतो माझ्या जीवनातलं सत्य घटना आहे. थोडी शेती होती, आम्ही एकत्र होतो भाऊ, 40 वर्ष झाली त्याला. त्यातल्या सिंदूर बिंदूंची 2 पिढी होती आमच्याकडे. कानून भत्तू नाव होतं. सत्य घटना आहे. दोघांचं नाव काय? कानू आणि भत्तू. इतके भोळे होते ते, इतके भोळे काहीच समजत नव्हते, पैसेही समजत नाही. त्यांचं लग्न पण झालं नाही. सत्य घटना आहे. दोघं भाऊ आमच्या इथे कामाला. माझ्याकडे ड्युटी काय होती? सकाळी त्याला कामाला लावायचं, भाकरी घालायच्या, दुपारा आणायचं, सुट्टी करायची, उजून कामाला लावायचं, संध्याकाळी आणायचं. ही माझ्याकडे ड्युटी द्यायची. त्याला कळत नव्हते. कामाला लावलं काम बंदच करीत नव्हते. ताकद इतकी होती, भले राम विश्वास करू. एकदा काय झालं, मला बळीराम बनवायचं होतं. दांडी भाकरी नांगराची बाबूल कोरडी आणि द्यायची होती. पण अशा ठिकाणी बाबूळ होती की रस्ता गाडीवर जात नव्हते. त्या कानाला बद्दल म्हणलं की लाकूड रस्त्यापर्यंत उचलून आणता का? त्याची ताकदली होती. सत्य घटनायचं आहे, कानाला काटायचं. ते म्हणे आणू म्हणते आता. म्हणजे संध्याकाळी आणू यायचे काय मला. बरोबर. दुपारी जेवून ते कामाला गेले लागले. मी गेलो 5 वाजता, 5:30 पर्यंत लाकूड आणून द्यायचे. तिथे जाऊ पाहत होते बांधावरनं कानून भत्तू लाकूड घेऊन उभा. कधीपासून उचललं होतं, कधीपासून त्याला माहिती. शपथ मला पाप लागला असेल तर लागू आहे. पण त्याला चालताच येत नव्हतं. मोठा प्रॉब्लेम झाला होता. तिथे काय गोळ करतात आहे ना, कानून तोंड केलं होतं इकडं, भत्तून तोंड केलं होतं इकडं. चालतं कसं पण लाकूड उचलायची ताकद होती की नाही द्यायच्या? होती. चालता येत होतं का? नाही. हेच गाव झालं. हे दर गावात कानून भत्तू आहे. याच्यात ताकद नाहीये, याच्यात ताकद नाहीये. पण दोघांचे तोंड 2 दिशेला आहे. कानूनचं तोंड इकडं, भत्तूचं तोंड इकडं. नित्य वजे घेऊन उभा आहे. विकास होईनाच. त्या कानाला भत्तूला माझी हात जोडून विनंती आहे, बाबा हो, अरे एका दिवसालाच म्हणजे करायला तेच केला. तुम्ही लय हसू राहिले. तुमची काम भत्तू आहे का? मी माझ्या जीवनातली सत्य घटना सांगितली. कशासाठी? मी तुम्हाला काय जागी केलं माहितीये? तुमच्या ताकद आहे. ती ताकद गावासाठी वापरायची आपल्याला. कशाला कोणाला मागायचं आम्हाला? खूप आहे तुमच्यापेक्षा, खूप म्हणजे खूप आहे. गावात जे भिकारी आला, एका घराने 100-150 ग्राम जरी धान्य दिलं, घर किती आहे? 400. किती धान्य गेलं? आम्ही विचार करत नाही साहेब. म्हणजे जवळजवळ 25 किलो धान्य झालं. पैसे किती झाले? एवढं त्याला भिकायला होतं. पण गावात कोणी अडचणीत असतील, 5 लोक त्याला जेवण नाही घालायचे, त्याला भाकर नाही घालायचे. 25 किलो धान्य दुसऱ्याला. आमच्या तिथे खंडावळी लोक सेवेत एवढं पीठ घेऊन जातो रोज, 25-30 किलो. ही किती झालं? मला तेच लागते. आमच्या इथे आम्ही 38 म्हातारे सांभाळतो, त्याला कोणी नाही असे. ग्रामपंचायत 38 म्हातारे गावातलेच. खाणं पिणं कपडा लग्न सगळं काल दिवाळीला ब्लँकेट दिले. गावातलेच म्हातारे. शेवटी कोणी असू दे, आपलीच बाई बाप भेटतील. गावात तर कोणी माणूस लोकांशी लोकत असेल तर सरपंच लोक कशी. आणि अवघड नाही. 2 वर्षापासून आम्ही चालू केलं. त्याचं खातं वेगळं केलं. नीट आहे का सांज खेळायचे लोक आहोत. त्याचं खातं वेगळं केलं. 2 वर्षात अजून ग्रामपंचायतला 2 रुपये लागले नाही. लोकांना इतके पैसे त्याच्यात टाकले. उरेल पैसे अजून त्या खात्यात. आत्ता जवळ दिवशी एक जण आला, जानेवारीच्या अख्ख्या महिन्याचे जेवण मी देतो. बरोबर आहे? पुढे पैसे लागत नाही. आम्हाला नियोजन लागतं, पुढे व्हावं लागतं.
म्हणून स्वच्छताचा वापर करा. शिक्षण महत्वाचं आहे. साहेबांनी सांगितलं सर, आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं, शिकून मोठं व्हा. सावित्रीबाई फुले असतील, शाहू महाराज या लोकांनी शिक्षणासाठी खूप प्रयत्न केला. शिक्षण त्यांनी जसं सांगितलं, तुम्हाला कलेक्टर होता येत नाही, बरोबर आहे. माझे म्हणणं आहे, तुम्हाला कलेक्टर होता येतं का? नाही. पण जर आपल्या पोराला शिकून कलेक्टर करता येतं की नाही? करता येतं. कलेक्टर मोठा का कलेक्टरचा बाप मोठा? कलेक्टरचा बाप मोठा ना झाला, होऊ शकतो ना आमचा पोरगा कलेक्टर. शिका ना, काय अर्थ आहे? आम्ही पोराला शिकवून देत नाही, पोरीला ते शिकवूनच देत नाही. तुमच्या गावात बाहेर रोजाना किती हाजरी आहे? 200 रुपये, 300 असं 200. मास्तरनीला 2000. सावलीत कोण बसली? मास्तर. उन्हात मरून 200. काय कारण? तिच्या बापात त्यांनी शिकलं, तिच्या बापात शाळा काढून घेतली, एवढेच आहे ना. मास्तरनीला 2000 रुपये रोज आहे. आमच्या मनात काळ आहे ना, आम्ही पोरीला शिकून देत नाही ना. किती दिवस चालायचं ते असं? म्हणून आपल्या विचार, भविष्यातले विचार काढून आपल्याला गावाची प्रगती करायची. स्वच्छ पाणी द्या, झाडे फळाचे लावा, साफसफाई ठेवा, मुलाला शिका, म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. संपलं. पैशाची कमतरता नाही. ग्रामपंचायतला काय द्या आणि ग्रामपंचायतून पैचा हिशोब द्या. ग्रामपंचायतने लोकांना हिशोब सांगितलं पाहिजे. लाजाचं काय त्याच्यात? आज एक पाऊल टाकलं, फुलाची गिरणी टाकली, हे तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीला मनापासून धन्यवाद करतो. चांगलं काम टिकवा त्याला. दळून त्यांना लोकांना फुकट काय फरक पडतो? पैसे कोणाचे? त्यांचेच आहे ना, लोकांचे. लोकांची आम्ही ट्रॅक्टर घेतला शेतकऱ्याला, शेती करायला, त्यांच्याकडून घेतला. जिल्हा परिषद 10 लाख रुपये यांच्याकडून लोन घेतलं. 4 लाख कृषी खात्यातून सबसिडी घेतली. 14 लाख ट्रॅक्टर शेती करायला ना गावात. अर्ध्या पैशात शेती करायला. बाहेर जर 1400 रुपये एकर नांगरायला असत तर आमची ग्रामपंचायत 700-800 रुपये नांगरली. शेतातले शेतकऱ्याच्या लोकांची नांगर, मोगर, रोटा आणि फुकट काढतात. 10 लाख लोन, 4 लाख सबसिडी. झालं, 1 रुपया लागला नाही 14 लाख ट्रॅक्टर. नीट समजून घ्यायचं आहे. आता येड्यावी करायचंच नाही. तुम्ही भाजपचे जरूर राहा, तुम्ही काँग्रेसचे जरूर राहा, तिकडं वड्याचे तिकडं. जेव्हा गावाचा विषय येईल तेव्हा आम्ही एका विचारानं, आमचे तर कोण्या पक्षाचे लोक होते, आम्ही साल सत्कार जय जयकार आतापर्यंत माझ्या गावात लोकांनी कोणाची घरे केलेली काय केले? जो एक जो आपला पंकजा ताई आल्या, लोणीकर आले, मुरगुडवार आले, धनंजय मुंडे आले, अजितदादा आले, शरद पवार आले, आदित्य ठाकरे आले आणि सगळे जयंत पाटील आले. 30 लाख 25 लाख घेऊन गेले, तरी आम्ही कोणाचीच झालो. मी कधीच दिसतरी पाटले आणि नाही फुलारी आले. शपथ खाऊन सांगतो, गावातलं पाणी पाहिजे. माझ्या पाण्यावर भरोसा आहे ना. तुम्ही नीट ध्यान करा. आमदार आलं त्याला ही बाटली आणायची आणि ही बाटली ठेवून आणायची. गावातलं पाणी चांगलं नाही म्हणणं चाललं ना, त्याला पुरावा काय वेगळा लागत. 4 लिटर पाणी आमच्या पोटात जातं रोज. सगळे डॉक्टरचं म्हणणं आहे, सगळे आजार फक्त पाण्यामुळे होते. म्हणून पाणी चांगलं पाहिजे, स्वच्छ पाहिजे. पाण्याचं प्लॅन जे चालू करा, तुम्ही ठरवा ना. मी ते काय म्हणतो, समजा तुमच्या ग्रामपंचायतला भरोसा नसेल, नका देऊ ग्रामपंचायतला पैसे. तुम्ही तुमची दुसरी वेगळी कमिटी करा ना. ग्रामपंचायतचं काम करेल. आर्थिक नियोजन तुम्ही पैसे जमा करा आणि तुम्ही गावासाठी खर्च करा. ग्रामपंचायतने केलं तर अतिउत्तम. नसेल करेल, तुमचा भरोसा नसेल तर तुम्ही करा ना. काय लागतं 14 लाख? मला सांगा, 2 एकरवाला ट्रॅक्टर घेऊ शकतो का? पण फुकट जर ट्रॅक्टर दरवाजात येत असेल, 10 वर्षी वेळ त्याला 4% व्याज होतं. आणि ट्रॅक्टर म्हणून नाही, काही नाही, धंदे करा, उद्योग करा, ग्रामपंचायतना पैसे कमवा आणि गावातल्या लोकांसाठी खर्च. सोपं, साधं आणि सोपं आहे. तुम्ही मंदिर बांधला असेल तरी
जिल्हा परिषदला मागितलं, अंगणवाडी कशी मागवते जिल्हा परिषद? काय कारण आहे? बरं मंदिरात जाता पैसे लागते का अंगणवाडीला? साहेब एका गावात 30 सरकारी माणसं आहेत कामाला, 30, जवळजवळ 10 लाख रुपये पगार देते एका गावाला. किती? 10 लाख रुपये पगार. तुमच्या इथे पण 10 लाख रुपये महिन्याची माणसं यायची कामाला तुमच्या इथं. आम्हाला त्याचे आडनाव माहित नाही. सरकारनं कोणासाठी केली आहे? आपल्यासाठी केले ना. 200 रुपये रुपयाला दिवसभर त्याच्या ढोगामागे देतो. 10 लाखाची माणसं याचे काम घेत नाही. तुमच्या ग्रामसेवकाला पगार किती? 50,000. 6 लाखाचं उत्पन्न नाही. तुमच्या ग्रामपंचायतची 1 लाखाचं उत्पन्न. किती पगार? किती? 6 लाख. 1 लाख सांभाळायला 6 लाखाचा माणूस. आणि कुठं ना आपण आपल्याला त्याला पगार जास्त नाही, आपलं उत्पन्न कमी. म्हणून मी म्हणतो 5,000, 10,000, 20,000 एका घराने दिले ग्रामपंचायतला काय फरक पडत नाही. कारण ते पैसे एकत्रित तुमच्यासाठी खर्चायचे वापस. तुम्ही लाभ नाहीये. कधी आले कोणी तर बघा आमच्या इथं, मी इथंच सांगतोय. माझ्या इथे काही बाया अशा आहेत, रिजलाबाई माणिक मुचक, सभाबाई राहते, शेवंतबाई गायकवाड एसी समाजाची, शशिकालाबाई पेरे, साखरबाई मुचक, या महिलाचा नवरा वारलेला आहे. नीट ऐका महिला हो, या महिलाचा नवरा वारलेला आहे. यांना लेकरूबाळ नाही, पण या 5 जणीला यांना एक गुंठा जमीन नाही. या घरकुलात राहतात, 5 बी घरकुलात राहत्या. या पहिल्या दिवशी टॅक्स भरते एप्रिलला 5,000 रुपये. एवढी गरिबी आहे का? नवरा नाही, मुलगा नाही, शेती नाही, घरकुलात राहतात, पहिल्या दिवशी टॅक्स भरत्या. कसे भरत असतात? म्हणून ती मनातलं काजळी गेल्याशिवाय गावचा विकास व्हायचा नाही. एक ध्यानात घ्या, आतापर्यंत जेवढे तुमच्या गावात सरपंच झाले, बाहेर गावचे झाले का? नाही. यायला आपले नव्हते असे झाले का? तुम्ही मूर्ख निवडून दिले का? तर चवळीचं व्हायचं राहिला का, गवळीचं व्हायचं राहिला का, भळ्याचं व्हायचं राहिला, कोणाचं व्हायचं राहिला? कोणाचा? एसीचं झालं, माळी समाज झाला, कोळी समाज झाला, दलित झाला, एमपी झाला, बाई झाली, माणूस झाला. विकास पण करायचा आहे. तू त्याला मूर्ख म्हणतो, तू त्याला मूर्ख म्हणतो, त्याच्यातच चालला. काय काय ठिकाणी तुम्हाला असं ऐकायला भेटतं. मी गेलो का गावात, गावातले लोक म्हणजे साहेब आमचं गाव काही चांगलं आहे, पण सरपंच मूर्ख आहे. निवडून पण द्या. सरपंच काय म्हणतो, आम्हाला लय हौशी करायचं, गाव लय मूर्ख आहे. आणि मला कळत नाही, तो म्हणतो गाव मूर्ख आहे, म्हणतो सरपंच मूर्ख आहे. मी नक्की कुठं आलो? म्हणजे आम्ही फक्त एकमेकाला नाव ठेवतो. लोक बी मूर्ख नाहीये, सरपंच बी मूर्ख नाहीये. आम्ही समजूनच घेत नाही एकमेकाला. काही प्रॉब्लेम नाही आमच्या इथे. आणि विशेष करून महिलांकडे एवढी ताकद, एवढी शक्ती आहे, तुम्हाला सांगतो. काहीच नाही. मला महिलाच्या बाबतीत एक विषय सांगतो. बाई जेव्हा बाजारात जाते, तिला वांगी घ्यायचे राहते 20 रुपयाचे. किती? 20 रुपयाची वांगी घ्यायची. बाई गेल्या पहिल्या दुकानात वांगी घेते का? 3 दुकानं पाहते. तिसऱ्या दुकानात जेव्हा तिला वांगी पसंत पडते, तेव्हा व्यापारी ती ती वांगी घेते का? निवडून देते. वांगी केवढ्याची घ्यायचे? 20 रुपयाची. 20 रुपयाची वांगी घ्यायला जर बाई एवढी बारकाई करते, 2 आणि 4,000 रुपये सरपंचाच्या ग्रामसेवकाच्या हातात बोगस बोगस कसं काय देईल? ती तपासून घेईल ना. मी सांगितलं 4 प्रकारचं पाणी आहे. सवाय करायचं मशीन आहे, पापड करायचं मशीन आहे, डाळी करायचं मशीन आहे, मसाले करायचं मशीन आहे, उसाचा रस काढायचं मशीन आहे, गाडीत हवा भरायचं मशीन आहे, फुकट. म्हाताऱ्या कोताऱ्याचे हातपाय दाबायचं पण मशीन आहे. हो साहेब, त्याच्यात पाय घालून जर बसली ना म्हातारी, असं पाय दाबले.
ग्रामपंचायत मध्ये अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे, वायफाय फ्री आहे, शेती करायला ट्रॅक्टर अर्ध्या पैशात आहे. 12 वर्ष झाले आम्ही भेटावट करत नाही. जे पहिल्या दिवशी काम करते ना त्याच्यातून चिठ्ठी काढतो. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबर त्या बाईच्या हातात भेटावट करतो. आम्ही नाही करत. एवढं खुश होती ना ती बाई. कायच काय आनंद होतो. काय सरपंचाला भेटावट करा असतं केलं. लोकांची नस ओळखा ना. तुम्ही मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ग्रामपंचायत होती का? नाही. मग लोक जगत नव्हते का? राज्य चांगलं नव्हतं का? मग आता का ग्रामपंचायत आली मग बिघडलं कुठं? आम्हाला हर गोष्ट फुकट लागली. एका बाईनं या वर्षी शोध लावला, अध्यक्ष साहेब, सत्य घटना आहे. हे जे पुलं, महादेवाचे मंदिर, नदी पुढं असते ना अशी ठिकाणं तीर्थक्षेत्राचे, तिथे वाद जमा होती साहेब. माकड लोक शेंगदाणे टाकले, फुटाई टाकले, फुलं टाकले, यायला वाटतं आम्ही पुण्य केलं आणि त्याला सवय लागली की देऊन बसायचं खायचं. काही वर्षांनी चाललं. पण आता तिचं तिनं सर्वे केला आणि 2-4 दिवस मला टाकून गेलं नाही तिथं. त्याला खायला मिळालं परेशान झाले. पण जायचं झाडावर त्याला एवढीच खाता येईल ना. बसून काय सवय लागली त्या फुलावर 1000 रुपयाचं एवढं फुलं खातात ते झाडून. कशी आपली गत झाली. उडी खायची ती सवय आपली. काही लागत नाही हो माणसं. येताना काय आणलं नाही, जाताना काही देत नाही. तुम्ही बघा, पूर्वी संन्यासी लोक होते, महाराज लोक आणि राजे लोक होते. संन्यासी जर राजवाड्यात गेला, कोण कोणाचे पाय पडत होत? काय कारण आहे? म्हणजे नुसता पैसा कामाचा. पैसा असा असला तर ठीक आहे, पण सगळं पैशानेच होत. ते रेमंड कपड्यावाला कंपनीवाल्याच्या त्या म्हाताऱ्याला घराच्या बाहेर काढून दिलं. काय करतो पैसा? अवलाद चांगले बरं झालं मग देवाण दिली. हो ना, ज्याला आहे त्याने पाहून गेले आले, पण कोणाला सांगता येत नाही. आम्ही हे म्हाताऱ्या जेवण चालू केलं ना तेव्हापासून पोरले ठरले. म्हातारे समजून झाले ना, घालतो तर घालून चाललो तिकडे म्हणतो पोर जीव लागते. बरोबर काय काय इज्जत जाते ना, इज्जत जाते ना त्याची. काय झालं ना. पण माझे ते फार पुण्याचं काम आहे. ते लोकांनी चांगलं उचलून धरलं. माझी तुम्हाला गावकऱ्याला जोडून विनंती आहे की तुमचा पैसा जमा करा, एकत्रित विकास करा. ग्रामपंचायतला नाव ठेवण्यात मजा नाही, ग्रामसेवकाला नाव ठेवण्यात मजा नाही, आणि ग्रामपंचायतीला माझं म्हणणं आहे लोकांना नाव ठेवून उपयोग नाही. आमचा विश्वास संपादन केला पाहिजे. आम्ही त्याच्यात भाजप आता आमचा ट्रॅक्टर आहे बाहेर 1600 रुपयांना नांगरते, आमचा 800 नांगरते. समजा एखादा भाजपचा माणूस इकडे राहील, ट्रॅक्टर कोण आहे? ट्रॅक्टर कोणाचं नाही? ग्रामपंचायतचं नाही का 1600 वाल्याचं? ग्रामपंचायतच नाही. काँग्रेसवाला भाजपवाला फायदा जिकडे होईल तिकडे नाही ना. मग माणूस जर फायदा जिकडे होईल तिकडे जातो तर तुम्ही मनात शंका काऊन खाता? ते लोक असं करते, ते काही करत नाही. ते सैन होते, कोणीच वाईट नाही. त्याचं हित पहा. माझी एकदा विनंती, तुम्ही आलते 2-4 जण पाहुणे आमंत्रण द्यायला, एकदा महिला मंडळ पाठवा 10-15 जण. यांचे अतिरेकी डोके राहते. हो ना, बाईच्या डोक्यात एकदा भरलं ना ती करूनच घेतली. म्हणून माझी विनंती, एकदा महिलाला धाडा, त्यांना अभ्यास करून द्या. महिलांची काळजी घेतली पाहिजे. माझं गाव अहमदनगर मुक्त झालं 15 वर्षापूर्वी. 2 बाया असे रस्त्याने चालल्या होत्या. काका सत्य ते आपसात बोलत होते त्या दोघी जणी. ही बाई त्या बाईला म्हणे तू गावाला गेलती का? म्हणून मी घरीच होती. ही तिला म्हणे तू गावाला गेलती का? म्हणून ती म्हणे मी घरीच होती. इकडे बोलत होते चालल्या, मी मागं होतो. दोघी घरीच होते. असं कोण विचार वाटलं तू गावाला गेलती का? तू गावाला गेलती का? या त्यांच्या घराकडे गेल्या. मी ऑफिसकडे गेलो. जाताना मी विचार केला, माझ्या डोक्यात खटकलं तरी कोण असेल
मला पक्क कळलं का आपलं गाव अगंदरी मुक्त झालं. त्यांची भेट होईल ना. टीचर तू गावाला गेली का, तू घरात बसायला आणि भेट कशी नाही. अरे बापरे, म्हणून गाव अगंदरी मुक्त झालं पण महिला भेटल्या पाहिजे एकमेकीला. आम्ही काय केलं माहिती, जेवढी साहेब 15-16 वर्षापूर्वी 4 ठिकाणी 4 धोनी गाडी बांधले, मोठाले हौद केले, 8-10 दगड टाकले, 24 तास त्या हौदात पाणी सोडलं. बयाला सांगितलं सकाळचं उठलं तर दुपारी यायला इथं दोन द्वारा गप्पा मारली. म्हणजे ग्रामपंचायतनं इतकी काळजी का सांगितलं तुम्ही लक्षात आलं का. फार दुःख समजून घेतलं पाहिजे गावातल्या माणसाचं. लक्षात आलं पाहिजे गावातला माणूस नाराज कोण आहे, त्याला गरज काय. एक एक घर, आमचं गाव दर 1 तारखेला आपली ग्रामपंचायत गावात फिरायला जाते. काय अडचण आहे का. ग्रामपंचायत जाती, तंटमुक्त अध्यक्ष जातो, पोलीस पाटील जातो, तलाठी असतो. लोकांनी घरी जाऊन यायचे, गावात फिरून 4 कप चहा फुकट पिऊन यायचा. काय प्रॉब्लेम आहे का पाहून यायचं. आपण सोडायचे प्रॉब्लेम. लोकांना काय ग्रामसभेत बोलायचं. बरं, ग्रामसभेची वेळ काय राहते, किती वाजता राहते. 10च्या पुढे 11. बाप बसला की घरी कमी वाटत. आणि जे 11 वाजता घरी राहते ते खरंच इज्जतदार आहे. पक्की हलकटच राहील ना 11 वाजता घरी. म्हणून ते नाटक आहे, ते निस्ते नाटक. मला ती ग्रामसभा अजिबात आवडत नाही, मला मान्यच नाही. घेऊ दे असं नाही, तेवढ्यानं जर विकास झाला असता, तितक्या दिवसात झाला असता ना महाराष्ट्राचा. म्हणून गोडीनं राहा, विचारानं राहा. आपले बापदादी इथेच गेले, आपले पोरसोरे इथेच आहेत, पुढच्या पिढ्या इथेच आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जवान पोर आहे, यांना विचारा तुम्ही, यांना विचारा किती वर्ष तुम्ही जगू शकता अंदाजे आयुष्य. काय वाटतं चर्चा किती वर्ष. 60. मला किती वाटतं 60. तुमच्या वय किती. तुमचं 80. तुमचं काका तुम्हाला कोण वाटवले 60 वर्ष. काय गडबड झाली समजून घ्या ना. मोठा गोळ झाला तर 100 वर्षाचं आयुष्यमान मला दिलेलं आहे, 27 गाथ्यात सांगितलेलं आहे. मी मनाचं नाही सांगत. आमच्या आजोबांनी 100 वर्ष जगत होते, आमचं पोरग 60 वर्ष जगत का म्हणून राहिलं. त्याची हिंमत कशाने गेली. आणि जो म्हणून 60 वर्षात मला तो 60 वर्षात मारणार आहे. त्याची हिंमत केली ना. हे दोष कोणाचा आहे. ग्रामपंचायतचा दोष. ग्रामपंचायतना मनावर घेतला तर माणूस 100 वर्ष जगू शकतो. मी गॅरंटी सांगतो, लिहून देतो. 40 वर्षांचं आयुष्य कमी झालं, डोळ्या जगात झालं. डोळ्या जगात 40 वर्ष आयुष्य कमी झालं तर आमच्या नाताचं काय होईल मग. 28, 20, 30. म्हणून ग्रामपंचायतीला काही दिवसाने हर गोष्टीत लक्ष द्यावं लागेल. वर घ्यायचं की नाही घ्यायचं, बेल खांदायची की नाही खांदायची, पीक कोणतं घ्यायचं कोणतं नाही घ्यायचं, औषधं कोणते मारायचे, लोकांना कळत नाही. हो, आयुष्य त्यांना कमी झालं. घाण पाणी, वाद, भांडणं, दुपटा. कधी झाडून नाही घेतलं ना आम्ही. पाणी शिकून झाडून घ्यायला पाहिजे खेळात. नाही तर नाही झाडलेलं पूर्ण ती धूळ इतकी बेकार असते, नाका तोंडात जाते. आधी पाणी शिकवायचं, मग झाडायचं. नका काढायचे, लोकांना सांगायला पुरेल. नका घाण करते ना, जेवतर पडत जाते ना. मास्तर ना काढा, मास्तर की ना आम्ही काय करत. म्हणून स्वच्छतेच्या बाबतीत माझं ऑफिस पाहिलं तर 8,000 रुपयाच्या तोट्या नळाच्या. 8,000 रुपयाची तोटी का बांधली, का लावली माहितीये. तोटी काढली ती 100 रुपयाला. मी 8,000ची लोक लावली. मस्ती आलो आम्ही. मला 2 मिनिटात काढते तुम्ही सांगतो. ती तोटी अशी आपली तोटी कशी राहते की सिमेंट तुम्ही जेवायचा हात धुवायला गेले, नीट ध्यान करा. तुमचा हात खराब आहे, तुम्हाला हात धुवायचा जेवायचं खराब हात आहे.
तुम्ही एसीवर गेले, आधी काय करतो आपण? तोटी फिरतो, बरोबर आहे. खराब हाताने तोटी फिरली म्हणजे तोटी खराब केली, बरोबर आहे. नंतर खाली हात धुतला, त्याच्यानंतर काय करतो आपण? हात धुतलं उजून ती खराब तोटी धरतो, जिथून गेला तिथे जाणार चक्कर झाला. आम्ही तोटी कशी बसली? तिला तोटीच नाही, सेन्सरचा नळ आहे. तुम्ही नळाखाली हात घातला, पाणी आलं, हात धुतला, हात काढून घातला, नळ बंद झाला. कळलं? म्हणून 8,000ची तोटी आहे. माझ्या सगळ्या गावात बेसिक बसवलेले हात धुवायला. कारण कुठं माणसाला समजा धोका वाटलं, पूर्ण करा वाटलं, मग व्यवस्था नसली तू गल्लीत धुकर ना. म्हणजे मी काय जागी करतो, होऊ शकतो तुमचं. एकदम होणार नाही, पण एक एक गोष्ट केली तर होऊ शकतं. तुमच्या गावात आमच्या गावात तसंच होतं. 10-5 वर्ष गेले तर झालं ना, तुमचंही होऊ शकतं. बागायत क्षेत्र आहे, हुशार लोक आहेत, पुढारी आहेत, ओळखी पाळखी आहे, शहराच्या जवळ आहे, काहीही होऊ शकतं. म्हणजे 10 पाठीला एकच घेऊ शकतो, असं सामखेडं होऊ शकतं जर ठरवलं तर. आणि नाही ठरवलं तर किती वर्षात माझे नवीन पोरायला 30-40 वर्षाच्या 25 वर्षाच्या पोरायला हात जोडून पाय पडून कळकळीची विनंती आहे की जुन्या लोकांत काही वाद असतील तर बाजूला ठेवा, तुम्ही एकत्र या. हा गाव उद्या तुमचा आहे, हा देश तुमचा आहे, तुम्हाला इथे जगायचंय, तुमचे लग्न व्हायचे, तुमचे पोरं स्वराला इथं राहायचंय. म्हणून आपसातले काही वाद असतील तर ते विसरा, पण नवीन पिढीच्या पोरांनी गावासाठी एकत्र या, धंदे करा, उद्योग करा. आमच्याकडे काय सवय, आमच्याकडे एखाद्याने एखादा उद्योग केला की दुसरा दिवस टाकेल, नवीन नवीन धंदे करा ना, खूप गरज आहे. काय आम्ही एका पोरीला काय टाकून दिलं, बेकरी मराठा लोन काढून दिलं 10 लाख रुपये. ठीक आहे का? व्याज नाही, त्याला व्याज नाही, 10 वर्षाची भेट आहे. 10 लाख रुपये लोन काढून दिलं मी तिला, 10 वर्षाची भेट आहे, त्याला व्याज नाही. 4,000 रुपयाचा धंदा करून रोज खाऊन आणि पागलवादी करून तुम्हाला करायचं नाही. ऊस काय भाव आहे? ऊस काय किलो आहे? ऊस 2 रुपये किलो. ही काय किलो आहे? नीट डोकं लिहिलं ना ठेवा. ऊसाला 12 महिने लागत, खत लागत, मेहनत लागत, याला काय लागत? फुकटचं पाणी जमिनीतलं 5 रुपये किलो न विकत असं नाही. पैसे कसे कमवायचे चांगल्या मार्गाने ते सोडून आम्ही फक्त एकमेकाचा नाश कसा होईल याच्यात आविष्याने याच्यात वेळ घातल्याने गावाचे वाटले झाले. मला कोणाचे निंदन आलं की जे सत्य आहे ते सांगतो. ऊसा 2 रुपये किलो, हे जर 5 रुपये किलो विकत असेल तर आम्ही काय करायला पाहिजे? कधी कळायचं आम्हाला ही जगातलं अशी वस्तू आहे, हे पाणी, याला कच्चा मालच लागत नाही. मग दुसरं काही धंदा करायचा तर त्याला कच्चा माल लागतो. हे पाणी फिल्टर असेल, याला कच्चा मालच लागत नाही, फुकटचा आहे, सगळ्यात महाग आहे. आम्ही व्यवहार शिकलो नाही, आम्ही एकमेकाला घेऊन चालायचं शिकलो नाही, आम्ही एकमेकाला कामं यायची शिकलो नाही. आम्हाला संतांनी सांगितलं, बघा सगळ्या जातीचे संत झाले, गोरबा, चोखोबा, नावी, मुस्लिम, वेशाला सुद्धा संतांचा दर्जा दिला वारकरी संप्रदाय. किती मोठा विचार आहे. आम्ही बहुत चळवळ करतो कोणाविषयी, आम्हाला काय अधिकार आहे दुसऱ्याला नाव ठेवायचा? आपलं आपलं चांगलं करा, आपल्याच्याने दुसऱ्याचं काही चांगलं होत असेल ते करा, नाही तर लोक छान राहा. परमात्म्याची सेवा करायचं सांगितलं आम्हाला. नीट त्या शब्दाचा अर्थ करा. परात्मा, परमात्मा म्हणजे दगडाचं शरीर लावलेला नाही, परात्मा म्हणजे दुसऱ्याचा आत्मा, त्याची सेवा आम्हाला करायची सांगितली. आम्ही त्याचे पाय ओढितो, हलकट आम्ही त्याची ओढितो किंवा ओढितो, पर्यायाने दोघं खड्ड्यात जातो. म्हणून सांजखेड्याच्या लोकांना माझी विनंती आहे,
आपसातले मतभेद मी आले ना किंवा हे आलं ना, आमदार आले ना, ठोकरे साहेब आले ना, मंत्री आले ना, तुमचं चांगलं होणार। एक दिवस कामं येईल कोणी, एखादी गोष्ट तुम्हाला मदत करते, एक रोड करून देते, एखादं काही 5 लाख 10 लाख देते, त्याने थोडी प्रश्न सुटला। तुमच्या गावात तंबाखू तेवढ्याची खातेदार साहेब माहिती का, कमीत कमी 20 लाखाची उद्या हिशोब करून पहा बसल्यावर सकाळी किती 20 लाखाची तंबाखू खर्च करते सांसखेडा। गरज आहे सकाळी बसा तुम्ही इथं 20 लाख नाही निघले तर माझ्या बापाच्या आवडत नाही वर्षाची। मग नक्की काय करेल आम्ही? म्हणून माझे हात जोडून विनंती आहे, जे आम्ही केलं ते तुमच्यापुढे मांडलं। तिसऱ्या मजल्यावर पाणी जातं माझं, बाईला खाली यायची गरज नाही, रात्री 12 वाजता नळ उघडा, पाणी आलंच पाहिजे। 15 वर्ष झाले 1 मिनिट नळ नाही, म्हणून मला एकदम पहिल्याला धाडा। पहिले जाता जाता एक गंमत करतो, आठवून टाकतो, मला गमतीशिवाय मजा नाही। पहिले सरपंच जर दिसलं ना असं येताना, बाई अशी लांबून जात होती ना, जे सीट पुढे दिसली ते मी चपला हातात घेऊन जात होती, बरोबर आहे का? अरे नंतर चपला काढून येत होती म्हणजे, आता मी बाया चपला काढते गाडीत नाही असं नाही, फक्त कारण वेगळा ती पाळी पण आणली आम्ही चालते ना, आम्हाला ते बदलायचं आहे। आम्हाला आम्ही दिसल्यावर बाईक चप्पल घेऊन बाजूने गेली पाहिजे, एवढी इज्जत बोलून कमवायची ते आमच्या हातात आहे। हा गमतीचा विनोदाचा विषय नाही। म्हणून सरपंच सदस्य, ग्रामसेवक, गावातले नागरिक याचा चांगला विचार करते, आपल्यासाठी ज्या गावासाठी ज्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्याला सहकार्य करते, मदत करते, पर्यायाने आपल्या पुढच्या पिढीसाठी, आपल्या देशासाठी हे सगळे प्रयत्न करते। गाव चांगला होईल तेव्हा देश चांगला होईल, आमचे पोरं मजबूत होईल तेव्हा मेट्रिक जाऊन राखून करेल। कुपोषित पोरं जन्माला आले मेट्रिक कशी घाली? म्हणून सांसखेड्याच्या पाहुणे मंडळीच्या आपसातल्या लोकांना माझे हात जोडून पाय पडून कळकळीची विनंती आहे, आपसातले मतभेद विसरा, कटकटी विसरा, तुमचं चांगलं होईल। बोलायच्या नादात काही शब्द मी कडक वापरतो, माझा हेतू आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे, त्याच्यासाठी तरी बोलायच्या नादात कोणाला एखादा शब्द वाईट वाटला असेल, राग आला असेल, दोन्ही कान धरून माफी मागतो, इथंच थांबतो। एकदा महिलाला नक्की पाठवा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।